हरिओम. आज रविवार 7 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम आणि प्रेम ही जुळी भावंड आहेत. ऐकूया. साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढंच तो बघतो आणि विषयात तो इतका तल्लीन होतो ना की जगाला तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत असतात किंवा होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतेसे वाटतं, पण वास्तविक आजवर कुणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. आणि असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती ही भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय. वृत्ती नेहमी एकाकार व्हावी, पण ती विषयात न होता नामामध्ये व्हावी. हे सर्व संतांचं सांगणं आहे. मना याला उलट केलं की नाम हा शब्द तयार होतो आणि मग याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ उलटी फिरवणं. नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणे म्हणजेच नाम घेणे. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का, याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रपंचातलं आपलं कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानाने राहून नामस्मरणात काळ घालवावा. निर्गुणाला एक जुळं झालं आणि ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागे येतं. आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतलेला आहे. त्या कारणाने भगवंतावर प्रेम करून त्याच्या मागे नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती आणि म्हणून आपण नामाला वश करून घेऊ शकतो आणि मग ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल. घरादारात प्रेम सहवासाने बसते, मग नामाचा सहवास केला तर प्रेम का नाही लागणार. खरोखर या जगात कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाही तशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचं बारसं पाडणं जसं शक्य नाही ना, तसंच मी कोण आहे हे बुद्धीने ओळखणं शक्य नाही. खरी सत्य वस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकलंय ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. आता उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावर उभं राहिलं असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचं सत्यत्व ज्याच्या अंतःकरणाला पटलं तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुखरूप आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.